पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झालाय। ससूनच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठलंही चुकीचं कृत्य केलं नसून या संदर्भात सबळ पुरावे आढळले नसल्याचं नमूद करण्यात आलं। या उलट या प्रकरणात मणिपाल, सूर्य हॉस्पिटल आणि इंदिरा IVF रुग्णालयाकडून काही चुका झाल्याचं अहवालात म्हटलंय। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील VIP दर्शन तिकिटांच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीस आलाय। 600 रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। तर या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून गुन्हा नोंदवण्यात आला। राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली। आता 26, 27, 28 मे रोजी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार असून MPSC उमेदवारांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं। 893 पानांचं हे दोषारोप पत्र असून आरोपी दत्तात्रय गाडेविरोधात शिवाजीनगर इथल्या सत्र न्यायालयात हे दोषारोप पत्र दाखल केलं गेलं। वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असून 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले। तर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। वक्फ बोर्डाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती लोकशाही व्यवस्थेला अधोरेखित करणारी आहे, असं वक्तव्य उभाटाच्या गटनेत्या सुषमा अंधारेंनी केलं। संसदेकडे बहुमत असलं तरी घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन संसद कायदा करू शकत नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या। वक्फ विधेयकाला तात्पुरती स्थगिती दिली गेली। न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचं स्वागत करत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया अमीन पटेल यांनी दिली। पुढच्या सुनावणीत हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिल्यानंतर जळगाव वक्फ बचाव समितीने सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आणि यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन आंबेडकरांना अभिवादनही करण्यात आलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोडगाव परिसरात 29 नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या उद्भवताना दिसते आणि केस गळतीनंतर आता नख तुटण्याचं नवं संकट नागरिकांसमोर उभं ठाकले। दरम्यान सेलेनियममुळे नख तुटत असल्याचं समोर आलं। चितळेच्या बनावट भाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलं। मागील 1 वर्षांपासून चितळे स्वीट होम या नावानं बनावट भाकरवडी विकली जाते आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मूळ चितळे कुटुंबाचा चितळे स्वीट होम या बनावट भाकरवडीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असं चितळे बंधू मिठाईवाले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने केली। 22 एप्रिलला खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला। पुण्यातील शेख सलालहुद्दीन दर्ग्याच्या मशिदीतील व्हिडिओही समोर आला। विदर्भात बनावट कागदपत्रांच्या साह्याने शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप यशवंत मानकर यांनी केलाय। संबंधितांवर तातडीनं फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर गोंदिया जिल्ह्यात जवळपास 17 शिक्षण संस्थेत बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोपही करण्यात आला। चंद्रपूरच्या वर्धा आणि पैनगंगा नदीपात्रात 23 ते 26 हजार वर्षांपूर्वीचे दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडलेत। भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी हे जीवाश्म शोधलेत। महाराष्ट्रात स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच वेळ। परभणीच्या मंगरुळमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली। संस्थेच्या सचिवाकडून छळ होत असल्याचा आरोप करत जीवन संपवल्याची माहिती चिठ्ठीतून समोर आली। परभणीतील शिक्षक सोपान पालव्यांच्या आत्महत्येनंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली। दरम्यान मृत शिक्षकाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली। चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील मेंढकीच्या जंगलात चिचखेडा इथे T3 वाघाला जेरबंद करण्यात आलं। या वाघाने 3 ग्रामस्थांचा बळी तर एकाला जखमी केलं होतं। मीरा भाईंदरमध्ये 22 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलं। अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली। यामध्ये बॉलिवूड कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। घाटकोपरमधल्या श्री संभव दर्शन सोसायटीमधील मराठी गुजराती वाद पोलिसांच्या दरबारी गेला। पोलिसांनी राम रिंगे आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं होतं, मात्र सोसायटीत असा कोणताच वाद नसून सोसायटीमधील निवडणूक हरल्यानं राम रिंगे यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर
तात्काळ बंद करण्याचे निर्देश ठाणे पालिकेच्या वतीने देण्यात आलेत. वाहनं धुणे, इतर साफसफाई या कामांवर ठाणे महापालिकेचे निर्बंध आलेले आहेत आणि धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेच्या वतीने खबरदारी घेतली जात असून 10 जूनपर्यंत सर्व सर्व्हिस सेंटर बंद राहणार आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीला महापालिकांनी बंदी घातली. प्रशासनाच्या निर्णयामुळे मूर्तिकार चांगले संकटात सापडलेत. गणेश मूर्तीचं माहेरघर असलेल्या पेणमधील शेकडो मूर्तिकारांनी लाखो रुपये खर्च करून 90% मूर्ती देखील पूर्ण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या निर्णयामुळे मूर्तिकार हतबल झाले. डोंबिवलीमध्ये अनधिकृत फलक लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान तातडीनं ही फलक काढण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील वैदुवाडी परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. टोळक्यांनी सलग तिसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पुणे सातारा महामार्गावर एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भिवंडीच्या बाहुली गाव परिसरातील एका गोदामाला आग लागली आणि आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान 7 गाड्या आणि एक ट्रकही जळून खाक झाला. पुण्याच्या औंधमध्ये भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलं. दोन्ही देशांकडून 60 जवान 28 एप्रिलपर्यंत हा सराव करणार आहेत. अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं स्वागत केलं. तर अजित पवारांच्या स्वागतासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बॅनरही लावण्यात आले. यावर रोहित पवारांचा फोटोही दिसून आला. अजित पवार मतदारसंघात आले याचा आनंद आहे. माझे कार्यकर्ते दादांच्या स्वागताला नाही तर अनेक कामं अपूर्ण आहेत त्याबाबत पत्र द्यायला गेले होते. माझे लोक तहानलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे असं रोहित पवार म्हणाले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केला. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. हिंदीच्या सक्तीला पुणे पालक संघटनेनं विरोध केला. हिंदी विषय पहिलीपासून न ठेवता 5वीपासून ठेवावा अशी मागणी करण्यात आली. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडे हे भगवानगडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हणाले. दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते मात्र हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून दौरा रद्द झाला अशी माहिती नामदेव शास्त्री यांनी दिली. धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. ज्यांनी राजकीय भावनेतून जातीवाद केला त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केली अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. नाशिकच्या मेळाव्यात एआयद्वारे क्लिप दाखवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न होता असं म्हणत मंत्री दादा भुसेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजप आमदार सुभाष देशमुख कामाला लागलेत. देशमुखांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. अमित शहांच्या पत्नी सोनल शहांनी खिद्रापूर मंदिराला भेट देत श्रींचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. धाराशिवमध्ये पुजाऱ्यानं सुनील तटकरेंच्या मंत्रिपदासाठी तुळजाभवानी देवीला साकडं घातलं. तटकरेंना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. नुकतंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि यात शिवसेनेच्या सोशल मीडिया उपराज्यप्रमुखपदी प्रतीक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता सोशल मीडिया हे महत्त्वाचं माध्यम आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षाने सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार अशी भावना प्रतीक शर्मा यांनी व्यक्त केली. दरम्यान श्रीकांत शिंदेंच्या हस्ते प्रतीक शर्मांचा सत्कारही यावेळी पार पडला. सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कक्षाची पाहणी केली आणि यामुळे नागरिकांना मदत मिळणं सोपं होणार आहे. सोलापूर दौऱ्यावर निघालेल्या असलेल्या नितेश राणेंचा शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्यांचे फोटो दाखवले. कार्यकर्त्यांनी कागदावर कोंबड्याचं चित्र काढत नितेश राणेंचा निषेध केला.
नागपूर शहरात बनावट कागदपत्र तयार करून NOC मिळवत बांगलादेशींनी जवळपास 1234 जणांनी प्रमाणपत्र मिळवले. दरम्यान प्रमाणपत्र मिळवण्याकरता नागपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत तफावत आढळून आल्याची माहिती समोर आली. 595 प्रमाणपत्र बोगस आढळले असून याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. राज्यात तब्बल 1 लाख बनावट जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आणि या संदर्भात काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेकरता एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं. जिल्ह्यातील सर्व 13 पोलीस ठाण्यांमधील दामिनी पथकांना विशेष दुचाकी आणि टॅबलेट्सचं वितरण करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीतील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये एक वाघ गंभीर अवस्थेत बघायला मिळाला आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वाघाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू केलं. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंब्याला फटका बसलाय. आंब्यांना गळती लागल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. पुण्याच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आणि यामुळे धरण परिसरातील शेतकऱ्यांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. दरम्यान उजनी धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जालन्यात वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटनांना वैतागलेल्या वकिलानं चोरांना खुलं पत्र लिहिले. वकील ललित हट्टेकर यांनी घराच्या भिंतीला हे पत्र चिटकवलंय. आता माझ्या घरात सोने चांदी पैसे नाहीत, फक्त भांडी कुंडी आणि वॉशिंग मशीन आहे. जे मौल्यवान होतं ते तुम्ही लुटलं, त्यामुळे आता तुमचा आणि माझाही वेळ वाया घालवू नका अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. औसा इथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक दीक्षा सावळे यांचा हा व्हिडिओ आहे. अवैध मद्य विक्री सुरू ठेवण्यासाठी हप्ता वसुली करण्यात येत होती. दरम्यान यावर आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटला. ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी समाधीस्थळी मंदिर उभं राहावं यावर ठाम आहे. सुट्टीचा हंगाम सुरू होताच पर्यटकांची पावलं गडकिल्ल्यांकडे वळू लागली आहेत. मात्र गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या सोबत न्याव्या लागतात. मात्र पर्यटक त्या बाटल्या गडावरच टाकत असल्यानं गडकिल्ल्यांवर कचऱ्याचं साम्राज्य माजलंय. बीडच्या भगवानगडावर फिरत्या नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 क्विंटल बुंदी आणि चिवड्याचं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती. छत्रपती संभाजीनगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. शहरातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. दरम्यान मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. चंद्रपूरच्या पैनगंगा नदीतील पाणी पातळी खालवली आणि यामुळे वनोजा इथल्या डालमिया सिमेंट उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं. रस्त्याचं काम सुरू असल्यानं स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र सुविधा नसल्यानं प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतोय. नंदुरबारच्या शहादामधील तिखोरा पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि यावेळी पर्यायी पूल तुटल्यानं वाहनधारकांना नदीपात्रातून वाहनं काढावी लागत आहेत. दरम्यान पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. परभणीचं तापमान 40 अंशांवर पोहोचले. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. सिंधुदुर्गमध्ये कोकण रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आला. आज रात्री 11:30 वाजल्यापासून ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. 4,500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करत एक मादी कासव गुहागर समुद्र किनाऱ्यावर येते आणि 120 अंडी घालते. त्यातील 107 पिलांना यशस्वीरित्या जीवनदान मिळालं. ईडी आणि केंद्र सरकारविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यंत्रणांचा वापर करून सरकार काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत नॅशनल हेराल्ड प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. सुफी संत मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचा चुकीचा ठराव त्वरित रद्द करावा या मागणीसाठी श्रीगोंदा इथे सर्व समाज बांधवांनी बंदची हाक दिली. शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आणि यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरच्या व्हेरायटी चौकात निदर्शनं करण्यात आली आणि जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। माळशिरसला मिळणाऱ्या नीरा देवधरच्या पाण्याला संजीवराजे निंबाळकरांनी विरोध केला आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। आक्रमक शेतकऱ्यांनी संजीवराजेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। परभणीच्या तुर्रा गावातील महिलांनी दारूबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। तातडीने गावात दारूबंदी करण्याची मागणी महिलांनी केली। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी नोटिसाची होळी करत तीव्र नाराजी व्यक्त केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। सांगलीमध्ये इंधन दरवाढी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं। इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने धुळ्यात आंदोलन केलं। तातडीने दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अमरावतीमध्ये तीर्थ वानखेडेच्या हत्येवरून नागरिक आक्रमक झालेत। यावेळी नागरिकांनी राजापेठ पोलीस स्थानकात मोर्चा काढला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। जळगावमध्ये वफ्त दुरुस्ती कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जळगावमध्ये काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं। सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात ईडीनं चार्जशीट दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात युवासेनेनं आंदोलन केलेलं आहे। पालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला। लासलगावमध्ये महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली। शेतकऱ्यांना कर्ज माफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शिक्षक गिरीश फोंडेंवर कारवाई करण्यात आली। त्यांच्यावर कारवाई केल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकरी स्वाभिमान पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं।